आज आहे ना माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसांनी मी व्हिडिओ टाकत आहे. बघू शकता आता मी आलो CSMTला. तर आता आपल्या मागं आहे गेट ऑफ इंडिया. चला दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो बघू शकता हे आहे गेट ऑफ इंडिया आणि याच्या समोरच जस्ट हे ताज हॉटेल. आता या गेट ऑफ इंडियाचं जरा काम सुरू आहे, बघू शकता मित्रांनो तुम्ही. बांबू लावले, काहीतरी काम चाललंय. तर आता तिथे तुम्हाला दिसू शकतो आपल्या भारताचा झेंडा हे होत आहे. तर चला दाखवता तुम्हाला मी पुढं. त्या समोर बघू शकता तुम्ही हा अरबी समुद्र बघू शकता. अख्या बोटी इथं. चला पुढं दाखवता. बघू शकता तुम्ही कशी किती बोटी आहेत इथं. बघू शकता गेट ऑफ इंडियाच्या समोरच जस्ट आपल्या छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे आराध्य देव यांचा स्मारक आहे, बघू शकता. आणि त्याच्याच बाजूला आपलं ताज हॉटेल आणि त्याच्या समोरच ही बिल्डिंग आहे, त्याचं नाव नाही माहीत मला. तर चला आता पुढं दाखवतो अजून. ताज हॉटेलच्याच पुढं बघू शकता तुम्ही समुद्र, अरबी समुद्र. आणि हे बघू शकता प्रायव्हेट बोट, बघू शकता किती बोट आहे तिथं. लाटा बघा. चला पुढचं दाखवतो आता. आता मी पुढं बसलो, तुम्ही गेस करा. आता माझ्या पुढे बघू शकता तुम्ही मरीन लाईन. बघू शकता तुम्ही ही मरीन लाईन आहे. आणि आता सनसेट होणार आहे थोड्या वेळातच. बघू शकता आमच्यासोबत कोण बसले. हे आमचे मित्र आहे. मित्रांनो आता सनसेट होईल थोड्या वेळात. पण तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, हे दगडी कशासाठी लावले कमेंटमध्ये सांगा. बघू शकता मरीन ड्राईव्ह गर्दी साईडने सगळी बसलेली आहेत. जाऊया आपण घरी. तर चला बघू शकता लाईटिंग वेटिंग. तर बघू शकता मुंबई इंडियन्सचा लोगो पण आहे, बोर्ड बघू शकता तुम्ही. तर लाईटी बिटी लागलेल्या आहे मरीन लाईनच्या. तर बघू शकता आता जाऊया घरी. संध्याकाळ व्हायला आलेली आहे. चला मित्रांनो आता पोचले CMTच्या बिल्डिंगमध्ये. कशी बघू शकता तुम्ही बिल्डिंग रात्रीची. चला आता जाऊया CSMT स्टेशनला. आणि हा आरम वडापाव फेमस. तर चला आता जाऊया घरी. मित्रांनो आता आहे रेल्वे स्टेशनमध्ये. तर आता बघू गर्दी खूप आहे. तर चला आता पोचलो आम्ही घरी, चाललो रस्त्याने. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय.